निवडणुकीच्या तोफा थंडावत नाही, तोच निवडणुकीसाठी लावलेला पैसा डबघाईत निघाल्यानं तसेच अल्प कालावधीत मोठा आर्थिक फायदा मिळवण्याच्या आर्थिक लोभापाठी रेती माफियांनी आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली असता त्याचा प्राथमिक उपचार करणे हे महसूल खाते तसेच पोलीस अधीक्षक यांची प्राथमिक जबाबदारी बनते। परंतु काही राजकीय दबावापोटी तसेच आर्थिक मलिदा लाटण्याच्या उद्देशानं काही अधिकारी निष्क्रिय म्हणून कार्य करण्याची पद्धती अवलंबतात। एखादी लहान कार्यवाही करून माफियांना दबावाखाली आणणे व त्यांच्यावर मोठी मलाई लाटणे हा तर नेहमीचाच पायगंड आहे। सर्वसामान्य जनतेसमोर आपण किती कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहोत असे दर्शवून सोशल मीडिया हे हिरो बनून समाज माध्यमांसमक्ष आपली सिंगम इमेज तयार करणे यासाठी बहुतेक मोठ्या दर्जाचे पोलीस अधिकारी हे स्पर्धेत आहेत। त्यामधील काहींनी तर राष्ट्रीय स्तरावर अवॉर्ड सुद्धा प्राप्त केले आहे। महसूल खात्यानं तर तेरी भी चूप और मेरी भी चूप या वाक्याचा काटेकोरपणे अवलंब करण्याचा निश्चयच केलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा कल हा केवळ पोलीस विभागापर्यंतच मर्यादित राहतो। त्यास पोलीस विभागाची धुरा मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर दिलेली जात आहे। परंतु एखादा अधिकारी योग्यरित्या प्रशासन चालवत नसेल तर त्यांना त्यांचे बॉसच्या चापकाचा मार सहन करणे आवश्यक आहे। हीच परिस्थिती नागपूर परिक्षेत्रामध्ये सध्या दिसून येत आहे। एकीकडे सर्वसामान्य जनतेला घरकुल योजनेअंतर्गत वाळूचा पुरवठा सुद्धा होत नाही, तोच दुसरीकडे वाळूची माफियागिरी करून भरगच्च झालेले वाळू माफिया हे सर्रासपणे चंद्रपूर जिल्हा, नागपूर ग्रामीण जिल्हा तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये वाळूची तस्करी करताना दिसून येत आहे। एकीकडे या वाळू माफियांना अभय असल्याचे दिसून येताच नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील व त्यांचे वाचक पोलीस उपअधीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी गठीत केलेल्या विशेष पथकांनी एकाच दिवशी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण 17 अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धाडी टाकून कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईमुळे नागपूर, भंडारा, चंद्रपूर येथील मोठ्या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। एखाद्या अधिकाऱ्याची टीम एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी एवढी मोठी कारवाई करू शकते का? तर जिल्हा पातळीवर कार्यरत असलेले एलसीबी, खुफिया, इतर विभाग कार्यरत असून सुद्धा अशा कारवाया अद्यापर्यंत दिसून येत नाहीत, हीच मोठी खंत आहे। झालेल्या कारवाईवरून विशेष पोलीस महानिरीक्षक हे संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना जाब विचारतील का? तसेच ज्या ठिकाणी मानव माफिया व इतर गुन्हेगार डोके बाहेर काढतील त्यावेळेस माननीय आयजी साहेब व त्यांची टीम हे त्यांचे डोके ठेचण्याचे काम तत्परतेने करेल, तसेच त्यासाठी ते सज्ज सुद्धा आहेत असे या कारवाईतून दिसून येत आहे। महानिरीक्षकांकरिता गौरी गणेश बोरकर।